ठीक आहे. ध्येय प्रकाशन आणि ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संयुक्त माध्यमातून आपण आयामीनर ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा महाराष्ट्राच्या विद्यार्थी हितासाठी, महाराष्ट्र हितासाठी किंबहुना राष्ट्र हितासाठी आपण आयोजित केलेली आहे. आणि ज्या संस्थेच्या नावातच ध्येय आहे, सिस्टीमच्या नावातच ध्येय आहे, असं ध्येयवादी कार्य महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आज अहोरात्र चालू आहे. आणि ह्या राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये आमच्या पालकांचा, आमच्या विद्यार्थ्यांचा, आमच्या गुरुजनांचा आणि सिस्टीम मधल्या प्रत्येक काम करणाऱ्या सदस्यांचा हा सिंहाचा वाटा आहे. म्हणून एवढं मोठं कार्य या सिस्टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडत आहे. पण त्या परिस्थितीमध्ये आपण उचित ध्येयापर्यंत गेलं पाहिजे आणि त्यासाठी ते ध्येय गाठण्यासाठी अनेक नाना प्रकारचे उपक्रम, योजना, प्लॅनिंग ध्येय अकॅडमी महाराष्ट्रामध्ये राबवत आहे. आणि सर्वच ठिकाणी आपण जे उद्बोधन वर्ग या ठिकाणी आपण राबवत आहोत आणि त्या उद्बोधनातून आपल्याला शिक्षणला एक आकार द्यायचा आहे, धार द्यायचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. आजचा आपला तिसरा उद्बोधन वर्ग आहे आणि विषय आहे आरोग्य व शिक्षण आधुनिक काळाची मूलभूत गरज. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहिलीत असाल, दुसरीत असाल किंवा आठवीतही असाल, शाळेमध्ये आपण परिसर अभ्यासामध्ये पाहतो अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच गरजा आहेत. पण कालांतराने त्या गरजामध्ये थोडासा बदल झालेला आहे. आज आपल्याला हवेमधील ऑक्सिजनची गरज आहे का? पहिली नव्हती का? होती, पण त्याचं महत्व तेवढं त्या काळात नव्हतं. आता हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनची गरज लागते त्यावेळेस त्या हवेतील ऑक्सिजनचं महत्व कळतं. ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस पाण्याचं महत्व कळतं की पाणी ही आपली गरज आहे. ज्यावेळेस पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं का उष्णतेच्या प्रकाशाची गरज आहे. अशा अनेक गरजा आपल्याला अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत. पण या कलियुगामध्ये, आधुनिक युगामध्ये आरोग्य आणि शिक्षण ही काळाची गरज आहे आणि ती मी तर म्हणेन मूलभूत गरज आहे. कारण ज्या सिस्टीमनं शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र देशात आला पाहिजे आणि युपीएससी मध्ये आमचा महाराष्ट्र 50% यशाचा वाटेकरी राहिला पाहिजे, असं विशाल पर्वतासारखं, हिमालयासारखं स्वप्न घेऊन ध्येय अकॅडमी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 2013 पासून रन आहे. खरा विचार 2003 पासून आहे. 6 मध्ये कुठेतरी त्याची सुरुवात झाली आणि 13 मध्ये त्यांनी उभारी घेतली गेली आणि ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं मोठं योगदान आहे, अभिमान आहे माझा. आपण ज्यावेळेस अभ्यास करत आहात विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला आरोग्य आणि शिक्षण हे एका रथाचे 2 चाक आहे, प्रगतीचे 2 चाक आहे. तुमच्या उंच भरारीला जेव्हा पंखांना बळ देण्याचं कार्य करतं ते आरोग्य आणि शिक्षण देतं आणि त्याच्याकडेच कुठेतरी दुर्लक्ष होतं. मन उचित ध्येय गाठता येत नाही. म्हणून आमच्या आदरणीय पालकांना, आमच्या गुरुजनांना, सर्व अख्ख्या महाराष्ट्राला रिक्वेस्ट आहे माझी की जे बालक आमच्याकडे जन्मला आहे त्या बालकाच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी योग्य असं लक्ष दिलं पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे. ध्येय अकॅडमी 2035 ला एवढं मोठं टार्गेट घेऊन निघाली. गेल्या बेसिकला 10 ते 12 वर्ष तप घातलेला आहे, कष्ट केलेला आहे आणि त्याचं कुठंतरी आता फलश्रुतीमध्ये रूपांतर होत आहे.
अभिमानानं सांगतो, ध्येय अकॅडमीचा विचार खूप दिवसापासून 25 वर्षाचा मागचं स्वप्न पाहिले. आपल्या ध्येय विचारामध्येच असा एक विद्यार्थी घडत होता. 2009 ला तो ह्या तालमीमध्ये आला आपल्या ध्येय अकॅडमीच्या. आणि ध्येय अकॅडमीमध्ये त्याला 9, 10, 11, 12 पर्यंत 15 पर्यंत बाळकडू मिळाले गेले. आणि आज सकाळी मला फोन आला होता की तो डेप्युटी कलेक्टरची तो परीक्षा पास झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला आलेला आहे. त्याचं नाव आहे शुभम राजेंद्र पवार. आज भाग्याचा दिवस आहे ध्येय अकॅडमीसाठी. ध्येय अकॅडमीच्या जडणघडीमध्ये तो उत्तर राहिलेला आहे आणि शिक्षणाचे बाळकडू घेऊन तो आज राज्यामध्ये तिसरा आलाय. आणि त्याच्या पलीकडे आम्ही म्हणून सांगतो, त्याच्या अगोदर क्लास 2 चे कमीत कमी 3 तनपद हासिल केलेली आहेत. आणि तेवढ्या परीक्षापासून अजून 1-2 परीक्षेचा निकाल बाकी आहे. म्हणजे 2022 ते 24 मध्ये ज्या 6 परीक्षा दिल्या त्या 6ही परीक्षेमध्ये तो अव्वल स्थानी आहे. हे ध्येय अकॅडमीची कष्टाची पोचपावती आहे. आमच्या पालकांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थी लागले. ज्यावेळेस पुण्यामध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेस ही आपले काही अधिकारी क्लास 2 पर्यंत गेले. पण आता आपल्याला रांग लावायची आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी उच्च ध्येयापर्यंत जाताना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याच बाबतीमध्ये मागे राहता कामा नये म्हणून ध्येय अकॅडमी असे उद्बोधन वर्ग आयोजित करते. याचा उद्दिष्ट एकच आहे की आमचे जे बालचमू आहेत, जे त्यांना विद्यार्थी आहेत, त्यांना प्रगती करताना, उचित ध्येय गाठताना, गगन भरारी घेताना, गरुड झेप घेताना त्यांच्या पक्कांना हत्तीचं बळ आलं पाहिजे. आणि गगन भरारी करण्यासाठी असे वेगवेगळे नाना प्रकारचे प्रयोग. सिस्टीमचा ब्रीदच आहे ना, एकच ध्येय विद्यार्थी विकास. त्या सिस्टीमच्या ब्रीदला थोडंही बाजूला कधीही जाताना ध्येय अकॅडमी दिसणार नाही. आमच्या पालकांचंच भलं, आमच्या शिक्षकांना कमी त्रासामध्ये मुलांना उचित ध्येयापर्यंत नेण्यासाठी असणारं मार्गदर्शन आणि आमच्या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण आणि उचित ध्येयाचा असणारा एकच ध्येय करणारा हा पासून कधीच बाहेर गेला नाही. माय बाबा हो पालकांनो, ही जी सिस्टीम आहे ही कुठली बिझनेस पॉलिसी नाही आहे. ही सिस्टीम कुठलीही वेगळ्या व्यावसायिकतेची नाही आहे. ही फक्त एकच ध्येय विद्यार्थी विकासाच्या हक्काच्या व्यासपीठाची आहे. त्यांच्या हक्काचं व्यासपीठ आहे आणि त्याच्यावर आमचा विद्यार्थी घडतोय. म्हणून आधुनिक काळामध्ये आरोग्य आणि शिक्षणाला आपल्याला महत्व द्यायचं आहे. आणि ते महत्व देत असताना साधं महत्व नाही द्यायचं, त्याला अनन्यसाधारण महत्व म्हणतात. कारण आरोग्य ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं जडणघडीमध्ये मजबूत असेल, स्ट्रॉंग असेल, सशक्त असेल, त्याला थकवा न येणार असेल, त्याला ऊर्जा निर्माण करणार असेल, त्याच्यामध्ये सकस विचार आणणार असेल, सकारात्मक दृष्टी करणार असेल आणि त्याच्या परिपक्वतेला आल्हाददायक असं मजबूतीकरण देणार असेल, त्याला आरोग्य म्हणतात. आरोग्यामध्ये नुसता आहाराचं आहे का? आरोग्यामध्ये नुसता व्यायामाचं आहे का? त्याच्यामध्ये अनेक संस्काराची जडणघडण आहे. म्हणून त्या बालकाला जसं तो कोरपाटी आहे तसं आपण गिरवू, तसं ते आरोग्य त्याचं घडणार आहे, मजबूत बनणार आहे. आपण जर बालकासमोर त्या पद्धतीचा आहार नाही घेतला, त्याला त्या पद्धतीचा शिकवण नाही लावली, त्या पद्धतीचा त्याला अवलंब नाही केला, तर त्याला योग्य आहाराबद्दलचं महत्व कळणार नाही आणि तो सकस आहारापासून वंचित राहणार आहे. मी मागे निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थामुळे विद्यार्थ्याच्या जीवनावर होणारे परिणाम याच्याबद्दलचा प्रबंध लिहिला आणि त्याच्यामध्ये एवढे सूक्ष्म असा अभ्यास केला होता आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं आमचा पालक बंधू भगिनी देखील आमचा कुठेतरी चुकतोय. जरूर लाड करा. आपले विद्यार्थी ही संपत्ती हे पण विसरू नका ना. तुमच्या लाडापायी जर त्या विद्यार्थ्याच्या आरोग्यावर परिणाम होणार असेल, तुमच्या त्या प्रेमापोटी जर विद्यार्थ्याचं आरोग्याचं कुठेतरी खच्चीकरण होणार असेल तर ते लाड नको.
ते माझ्या विद्यार्थ्यांना मुळीच लाड नको. ती आपली नव्हे स्वतःची तर राष्ट्राची ही संपत्ती आहे मायबापन. आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये पालक म्हणजेच आई वडील पहिले गुरु आमचे, त्याचबरोबर आमचा गुरुजन आमच्या विद्यार्थ्याचे प्रकाश आहे, आमच्या विद्यार्थ्याचे सर्व काही आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गुरुजनांनी आपल्या आई बाबांनी जे सांगितलं ते आपल्या हिताचं असतं. हे 3 असे व्यक्ती आहेत की आपलं कधीच वाईट पाहू शकत नाही. तुमचं चांगलं कसं होईल, तुमच्यासाठी नाना प्रकारचे स्वप्न रंगून तुम्हाला ते जडणघडीमध्ये एक फाळ घडू देत असतात. ज्ञानाचे असतील, आहाराचे असतील, विचाराचे असतील, आचाराचे असतील. म्हणून बालमित्रांनो, आपल्याला ही ऐकण्याची सवय लागली पाहिजे. आपलं विश्व वेगळं असतं. कधी कधी आपल्याला माहित आहे की ते रस्त्यावरचं खाणं चुकीचं आहे, किंवा त्या पॉकेट जंक फूड मधला खाल्ल्यावर माझ्या कुठेतरी आरोग्याची परिणाम होणार आहे आणि चुकीची सवय पण लागणार. पण टेस्ट जीभ आहे ना, चव लागलेली असते आणि असे त्यात पदार्थ की मुलांना ते पुन्हा पुन्हा खावं, मागावं असं नियोजन आता ह्या असणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये केलेलं असतं. म्हणून सकस आहार देणं गरजेचं आहे. आरोग्य चांगलं असलं पाहिजे. मी कितीतरी मुलांना म्हटलं, लहान वयात पोटाचे आजार, शांत नाही, चंचल पद्धतीने वागतायत मुलाच. मला सांगा, या वयात जर विद्यार्थ्याला जर त्या पद्धतीचं आरोग्य नाही भेटलं तर त्या मुलांच्या आरोग्यावर आणि त्याच्या शिक्षणावर काय परिणाम होणार आहे आणि येणाऱ्या काळाला त्याला किती संघर्षमय जीवन करावं लागणार आहे याचा अंदाज बांधू नका. याचा इतका अभ्यास केलेला आहे. असं कधी कधी वाटतं नाही खूप आहे, पण जसा जसा अभ्यासाचा भारांश वाढतो, लोड वाढतो, वय वाढतं, त्या लेवलला आपल्यामध्ये तेवढी ताकद लागते. विद्यार्थ्यामध्ये अभ्यास करण्याची क्षमता लागते. एका ठिकाणी बसून देण्यासाठी पहिलीच्या विद्यार्थ्याला तो 30 मिनिटाचा 20 मिनिटाचा पेपर पुढे 3 तास द्यायचा असतो, किंबहुना 18 तास अभ्यास करायचा असतो. आणि त्यावेळेस आरोग्याचं महत्व कळतं, व्यायामाचं महत्व कळतं, सकस आहाराचं महत्व कळतं. आरोग्यावर एवढंच आहे का की चला दष्टपुष्ट दिसला पाहिजे? नाही, तेवढी लवचिकता बी पाहिजे. त्या आरोग्यानं हाईटही वाढलेली पाहिजे, त्या हाईटनं तंदुरुस्त बी झालं पाहिजे. अनेक गोष्टीवर विपरीत परिणाम होतो. तुम्हाला माहित आहे, एक झाडाला मोठं करण्यासाठी, वटवृक्षात आणण्यासाठी रोपट्याला किती जपावं लागतं तेव्हा तो वटवृक्ष होतो. जेव्हा आमची आई आमच्या बाळाला बाळसं येण्यासाठी, मजबूत होण्यासाठी किती प्रकारचे पौष्टिक खाऊ घालते, त्यावेळेस असं नाही बाकीचं घालत जंक फूड. कशा कशाचं पेज घालते, कशा कशाचं त्याला खीर घालते आणि त्याला मजबूत बनवते. पौष्टिक, प्रोटीन असणारं, विटॅमिनला सपोर्ट करणारं असं खाद्य देते, तेव्हा ते आरोग्य मजबूत बनतं. त्याच तुलनेमध्ये आपल्याला शिक्षण पण मजबूत बनवायचंय आणि त्याच तुलनेमध्ये आपल्याला सकस शिक्षण पण घ्यायचंय. आणि आता मी मुद्द्याकडे येतो, सकस. आपल्याला आरोग्य पण सकस पाहिजे आणि शिक्षण पण सकस पाहिजे. हे कोणतीही गोष्ट जरी तुम्हाला कमी पडली ना, नाही, मुलं म्हणायची काही मला पोलीस भरती जायचंय, आर्मीत जायचंय आणि माझं जेवढं काही आरोग्य आणि दष्टपुष्ट शरीर असेल तर मी सर्व करेन. नाही चालत. आता कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, पहिल्यासारखं नाहीये की कमी पब्लिक होतं, कमी लोकसंख्या होती, त्याच्यामुळं त्या गोष्टी पॉप्युलर होऊन जायच्या. चित्रपट सृष्टीमध्ये पहा तुम्ही, काही पहिले हिरो हिरोनी होते त्यावेळेस मोजकेच लोक त्या क्षेत्रात होते, म्हणून ते स्टार बनले गेले. आताच्या काळामध्ये स्टार बनण्यासाठी किती घाम गाळावा लागतो, मिळते त्यांनाच नाही
तसंच युपीएससी एमपीएससी मध्ये राज्य स्तरावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धेमध्ये आपलं जर मानाचा तुरा जर रवायचा असेल, आपलं जर आपल्या परिसराचा मानाचा तुरा उजवायचा असेल, आई वडिला स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर कष्ट मेहनत चिकाटी जिद्द जोश लागणारच आणि त्याच्यासाठी आरोग्य पाहिजे. आम्ही लहान होतो त्यावेळेस ऐकायचो 4 टाइम जेवायचे पण ह्यात जंक फूड कधी नसायचं, म्हणून तेवढी ताकद होती पहिल्या काळामध्ये. बाल मित्रांनो विद्यार्थ्यांनो पहिली पण 150 वर्षापूर्वी तीच भाकर आहे, आजची पण तीच भाकर आहे, पण आयुष्यमान कुठे गेले बघा. हायब्रिड आलेला आहे हर एक गोष्टीमध्ये. त्यातून जर पालकांनी सकस पौष्टिक चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करणं काळाची गरज ठरलेली आहे. म्हणून आरोग्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, जेमतेम आरोग्य पाहिजे, जेमतेम आहार पाहिजे, सकस आहार पाहिजे, पण कसा पाहिजे, जेमतेम पाहिजे. आणि त्या आहारामध्ये पौष्टिक आणि प्रोटीन आणि त्याला सपोर्टेड करणार तो आहार पण पाहिजे. बरं आहारामध्ये जे गरजेचे तेच हवे ना. नाना प्रकारचं तर भरपूर आहे, ही चंद्रावरची दुनिया चालली आहे. पण ज्यावेळेस आम्ही शिक्षणाच्या आरोग्याची जोड लावतो, म्हणून तर आम्हाला शिक्षणामध्ये आरोग्य आणि शिक्षण एकत्र केलेलं आहे. आणि त्यावेळेस गरजेचंच देणं गरजेचं आहे. कधी कधी असं असतं की चांगलं अन्न भेटलं बस पाहिजे तेवढं खाऊन घ्या. ज्यावेळेस आपली ओंजळ आहे, लहान बाळ असो की वयोवृद्ध माणूस असो किंवा कुणी असो, आपल्या ओंजळीमध्ये असं जर 2 हात केले याच्यामध्ये जेवढं अन्न बसतं तेवढंच अन्न आपल्या पोट्याला गरजेचं असतं आणि तेवढाच आकार आपल्या जठराचा असतो. पण आपण काय करतो, कधी कधी उपाशी तर उपाशी, पण ज्या दिवशी भेटेल किंवा चांगलं असेल आवडीचं मग तिथं काय सुट्टी नाही. असाही ताण आपल्या शरीरावर पडता कामा नये. आज हॉस्पिटलमध्ये नाना प्रकारचे ऑपरेशन का निघाले, काय संशोधन करावं लागलं, तर त्या आरोग्याची काळजीच कुणाला करायची नाही. सर्वात शरीर संपत्ती मोठी आहे, सर्वात ते आहे तर दुनिया आहे. अजूनही तुम्हाला 100 वर्षाचे 90 वर्षाचे कितीतरी आपल्याकडं ज्येष्ठ नागरिक आहेत, ते 20 25 30 वर्षाच्या मुलालाही तरुणाला लाजवेल असे आज कसरत करतात, काम करतात, व्यायाम करतात आणि आरोग्य जपतात. बाल मित्रांनो अभ्यास करतानाही आपल्याला आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जसं जसं पुढे जाईल तसं तुम्हाला अभ्यासाचं गती वाढवावं लागणार आहे, अभ्यासाचा स्टॅमिना वाढवावा लागणार आहे, विचार करण्याची ती कुवतही त्या ठिकाणी प्रवृत्ती वाढवावं लागणार आहे. आणि त्याच्यावेळी तुमच्या शरीर संपत्तीवर शिक्षण अवलंबून आहे. बरेच लोकांना पटत नाही, पण कित्येक लोकांनी युपीएससी एमपीएससी अभ्यास सोडवून द्यावा लागतो, डॉक्टर नीटच्या परीक्षेसाठी अभ्यास सोडून द्यावा लागतो. कधी कधी ज्या गोष्टीसाठी त्यांनी आतापर्यंत आयुष्य घालवलंय आणि त्या गोष्टी करणं शक्य नाही, कारण क्षमता नाही शारीरिक. आणि त्याची शारीरिक क्षमता सुदृढ आहे, तंदुरुस्त आहे, मजबूत आहे, त्याला शिक्षणापर्यंत. मग असं म्हणणं नाही का तुमचं म्हणते तुम्ही नाही आरोग्य चांगलं मजबूत आहे शरीरदृष्टी म्हणून शिक्षण नाही, त्याच्याबरोबर शिक्षणाचं बी सकस चांगलं आहे. मी आरोग्याकडे आता बोलतोय, कारण मला पहिलं आरोग्य पाहिजे मुलांचं. एक टाइम एखादा छोटासा अभ्यास कमी चालेल पण आरोग्य कमी चालणार नाही, तो कधीही तुमच्या ताकदीवर भरून काढणार. मग त्यासाठी गरजेचं अन्न पाहिजे. आणि अन्न बी कसं पाहिजे, पौष्टिक पाहिजे, मजबूत पाहिजे. नाहीतर आम्ही शाळा सुटलो की दुकानात, जाताना बी शाळेत चाललो की दुकानात. आजकाल एवढे कुणी सामान्य राहिलं नाही. मुलाच्या प्रेमाखाती गोष्टी 5-10 रुपये पालक ठेवतोय आणि त्या बालविश्वामध्ये त्या बालकाला एवढं मोठं विजन आणि विश्व त्या काळामध्ये माहित नाही. त्यांचं विश्व हे वेगळं असतं, त्या चॉकलेट मध्ये त्यांचं विश्व घातलेलं असतं. काही गोष्टी जरूर खा, काही गोष्टी जरूर खा, आवडते ते खा, पण खाण्याला प्रमाण पाहिजे, आहाराला सकसतेची जोड पाहिजे आणि गरजेची आणि क्षमतेची आणि जेमतेचा
विचारही केला पाहिजे. म्हणून मुलांना टायमिंग द्या, त्यांना जेवणामध्ये 2 जेवणामध्ये अंतर ठेवा, त्यांच्या नाश्त्यामध्ये स्नॅकमध्ये त्यांच्या पौष्टिकता. आणि मग आमची मुलं आम्हाला म्हणजे हे सांगायचं तात्पर्य असं आहे की युपीएससीच्या टार्गेट पर्यंत जायचं आहे. म्हणून आया मिनटची मुलं जी काय 1ली ते 8वीची आमच्याकडे आहेत ती मुलं मजबूत बनले पाहिजेत. कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी अफाट काही दुनिया निर्माण केलेली ही सुरुवात आहे. आणि म्हणून मुलं कशी पाहिजे तर तंदुरुस्त पाहिजे. आता आपण शिक्षणाकडे येऊया. जसं आरोग्य मजबूत पाहिजे, आहार मजबूत पाहिजे, त्याबरोबर आमचं शिक्षणही तसं सकस पाहिजे. एवढं नॉलेज आणि एवढं ढिगाणी सर्व पडलंय मार्केटमध्ये. एखादी गोष्ट समोर दिली तर पटकीने तुम्ही लगेच चूज कराल. पण एवढे की चूज करणं अवघड झालंय. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हजारो लाखो परीक्षा आहेत. म्हणून मी पालकांना सांगतो, परीक्षा काय देते, मुलासाठी किती दिसते, सिस्टीमच्या काय योजना आहेत मुलांच्या, किती कॉन्टॅक्ट मध्ये ठेवते, किती कनेक्ट करते आणि मुलांच्या उचित ध्येयापर्यंत किती दिवस कंटिन्यू करणार आहे याचा विचार करा. आली परीक्षा बसो, आली परीक्षा बसो, आली परीक्षा बसो असं मुलावर ताण दडपणही देऊन चालणार नाही. म्हणून शिक्षणामध्ये अचूकता शिका. ॲक्युरेटपणा पाहिजे की माझा मुलगा कोणत्या वर्गात आहे आणि त्याला कोणत्या परीक्षेला बसलं पाहिजे आणि त्या परीक्षेचे आउटपुट विद्यार्थ्याच्या भविष्याच्या प्रगतीच्या दृष्टीने किती महत्वाची आहे. प्रगती ज्या परीक्षेतून प्रगतीच उन्नती दिसणार नाही, ज्या परीक्षेमधून तुम्हाला जे पाहिजे त्या ध्येयापर्यंत जाता येत नाही किंवा त्या बाल विश्वाला त्या आकार त्या धार लावण्यासाठी त्याला जे वातावरण निर्मिती पाहिजे, त्याच्यामध्ये जे काही बॅकग्राऊंड बाजूला आहे तसे कॉन्फिडन्स डेव्हलप होण्यासाठी जर काही मार्गच नसतील, मी काय व्यावसायिकता म्हणून जर असेल तर त्या विद्यार्थ्याचा आउटपुट काय. प्रगती करण्यासाठी त्या मुलाशी सिस्टीम कनेक्ट पाहिजे, कॉन्टॅक्ट पाहिजे आणि कंटिन्यू पाहिजे. आमच्या पालकाशी ती सिस्टीम कॉन्टॅक्ट कनेक्ट आणि कंटिन्यू पाहिजे. आमच्या गुरुजनाशी ती कंटिन्यू आणि कनेक्ट आणि कंटिन्यू पाहिजे. आणि याच्याशिवाय सातत्याने मुलामध्ये बदल घडत असले पाहिजे. नाना प्रकारे त्याला सपोज असा सकस आहारासारखा सकस शिक्षणाचा चारा दिला पाहिजे. मागच्याच मी प्रशिक्षणात सांगितलं, आतापर्यंत चांगले बोलण्याचे चांगले वागण्याचे संस्कार आहेतच, पण त्याच्याबरोबर चांगले लिहिण्याचे, चांगले वाचण्याचे, चांगले अंमलबजावणी करायचे, चांगले प्रेझेंटचे संस्कार लागले पाहिजे. त्याबरोबर चांगले शिक्षणाचे संस्कार लागले म्हणजे अभ्यासाचे संस्कार लागले पाहिजे. म्हणून प्रगतीचं किती आहे याचाही विचार केला पाहिजे. बरं, ते खरंच गरजेचं आहे का, त्या विद्यार्थ्याला खरंच गरजेचं आहे का ते, याचाही विचार करा. आणि त्याच्यानंतर त्याला ज्ञान द्या, शिक्षण द्या. विनाकारण तो मग असतं बघा, आपण कधी विचार करतो का आपल्याकडे जर जनावर असतील शेतामध्ये असं म्हणत नाही की खाईल का नाही, उचल की टाक, एवढा विचार करायचा तो आपण करत नाहीये. विद्यार्थी पालक मित्र हो, बंधू गुरु हो, हे देशाचं वैभव आहे, देशाची संपत्ती आहे, देशाचं सर्व काही आहे, सर्वस्व आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या ह्या बालमित्रांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत, त्याचाही कुठेतरी विचार करा. आणि ह्या शिक्षणाचे कोणत्याही प्रकारचं मूल्य घेतलं जाणार नाहीये, पण उचित ध्येय गाठण्यासाठी, आपली मुलं मजबूत करण्यासाठी, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप होण्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षणाला बुलंद देशामध्ये पहिला येण्यासाठी आणि सर्व स्तरावरच्या परीक्षा मध्ये आगेकूच महाराष्ट्र राहण्यासाठी सिस्टीम काम करते. म्हणून शिक्षणामध्ये अचूकता आणि प्रगती आणि गरजेचं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. आणि आरोग्यामध्ये जेमतेम आणि गरजेचा आणि पौष्टिक आहार भेटला पाहिजे. आरोग्य तसं तंदुरुस्त झालं पाहिजे. नुका आहार नकोय, आहाराबरोबर आरोग्याच्या व्यायामाची पण सवय लावा त्याला. आरोग्यामध्ये मी एकच पार्ट का केला क्लिअर, कारण आजकालची सर्व मुलं काय करतायत, जास्त दुकान काय पाहिजे ते घेणं,
ऑनलाईन मागवणं आणि जे जे नकोय ते त्याचा अतिरिक्त त्याचा आहार करणं खरंच नको आहे. मुलाची असणारी बुद्धिमत्ता स्थिर, शांत, मजबूत जेव्हा राहील ना, तर ज्ञानाचं ग्रहण करण्याची ताकद आणि क्षमता मोठ्या प्रमाणावर होईल. म्हणून सकसता ह्या दोन्ही मार्गामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपल्याला समृद्धीकडे जायचं आहे, विविधतेकडे जायचं आहे आणि मजबूतीकडे जायचं आहे. म्हणून आमच्यामध्ये सकसता पाहिजे. आया मिनर हे एक असणार देशाचं वैभव निर्माण करणार आणि राष्ट्रहित जपणार आणि त्या महाराष्ट्राचे स्वप्न प्रगतीचं पाहणार हे व्यासपीठ आहे. पहिली ते 8वीची मुलं साधारण आपल्याकडे असतात. पहिलीच्या मुलाचं एज पाहिलं तर 6+ असतं, 7 पर्यंत असतं. आमचं टार्गेट 2035 होतं. 25 वर्षाचं प्लॅनिंग केलं होतं 2013. 6 पासून स्टार्ट झालं होतं. आज अभिमानानं सांगतो, ज्यावेळेस शुभम पवाराच्या नावानं आज कलेक्टरची पोस्ट काढली, अशा कितीतरी सकाळच्या बातम्या पाहिल्या की काही मुलं मॅनेजर झाले चांगल्या ठिकाणी, ज्यांना ह्या ध्येय अकॅडमीचा 2013 ते 18 पर्यंत कोरोना काळापर्यंत त्यांना सहवास मिळाला गेला. ती मुलं काही कॉलेजची होती, काही ग्रॅज्युएटची होती, काही मुलं 10वीत होती. ही मुलं आता त्या पट्टीवर येत आहेत. 1 ते 8चं स्पर्धा परीक्षेचं काम चाललंय, पण ज्ञानदानाचं, दिशा देण्याचं आणि ह्या असणाऱ्या तरुण पिढीमध्ये हौसला भरण्याचंही काम वेगवेगळ्या माध्यमातून चालू आहे. जसं 10वीचे समारंभ असतील, त्यांचे बक्षीस वितरणाचे असतील किंवा निरोप समारंभ असतील, अशा ठिकाणी सिस्टीम काम करत आहे. सिस्टीम ही लोककल्याणासाठी काम करत आहे, राष्ट्रहितासाठी काम करत आहे. आता आपल्याकडे 6 वर्षाची ज्यावेळेस मुलं येतील, 7 वर्षाची येतील आणि ज्यावेळेस 2035 मध्ये ती जेमतेम किती वर्षाची असतील? 12 वर्षाचे असतील, 13 वर्षाचे असतील. पहिली दुसरीची सांगतो, 4थी 5वीची हे 15 वर्षाचे असतील, 16 वर्षाचे असतील आणि जी आमची 12-13 वर्षाची मुलं 21 वर्षाची, 20 वर्षाची, 18 वर्षाची असतील. पण टार्गेट असं आहे की 2035 ला दुसरीतला काय 8वीतला सोडून द्या, पहिलीतलाही आमचा विद्यार्थी UPSC क्रॅक करू शकतो. तसं नॉलेज, तेवढं गडगंज अभ्यास त्या मुलाकडून करून घेतला जाणार आहे आणि त्याला आनंदी वातावरणामध्ये हे सर्व समृद्धीचं, ज्ञानाचं, प्रगतीचं शिक्षण ध्येय अकॅडमी पुरवणार आहे. आम्हाला अभिमान आहे ध्येय अकॅडमीचा आणि आमच्या पालक विद्यार्थ्याचा का अभिमान आहे. ध्येय अकॅडमी जो ट्रस्ट ठेवलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा उत्तुंग भरारी घेणार असणार आहे. कोणत्या सिस्टीमला महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन शिक्षण फ्री नाहीये, कोणत्या सिस्टीमला ऑनलाईन टेस्ट नाहीये महिन्याला, कोणत्या सिस्टीमला उद्बोधन वर्ग नाहीये आणि कोणत्या सिस्टीमला आकर्षक मुलांना भविष्य देणार बक्षीस पण नाहीये आणि कॉन्फिडन्स देणारे उपक्रम, योजना आणि कोर्सेस तर लांबच द्या. आपण यंदा बेसिक कोर्स मॅथचा, स्पोकन इंग्लिशचा कोर्स फ्री दिला आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये समर सीझन मध्ये पण आपण 3-4 कोर्स देणार आहे. सिस्टीम व्यावसायिक नाहीये. घेतलेल्या थोड्याशा प्रिन्सिपल अमाउंट मध्ये आपण फक्त बुकच प्रोव्हाइड करतो, अदरवाईज सर्व संस्था फ्री ऑफ कॉस्ट महाराष्ट्राला देते. आणि आज विद्यार्थ्यांचं आरोग्यापासून, शिक्षणापासून, संस्कारापासून, कॉन्फिडन्स पासून, भविष्याच्या अनेक स्पर्धेला सामना देण्यापासून आज प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. निश्चिंत आमचा पालक झोपला पाहिजे. या स्पर्धेमध्ये आमच्या पालकाला जास्त टेन्शन आहे, आमच्या विद्यार्थ्याला जास्त टेन्शन आहे. आमचा विद्यार्थी आनंदायी परीक्षा देऊ शकतो, सामोरं जाऊ शकतो, पालक निश्चिंतपणे श्वास घेऊ शकतो आणि गुरुजन आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्स देऊ शकतो. हे कार्य आपल्याला या उज्ज्वल आधुनिक काळामध्ये करून दाखवायचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही आहोत. आपल्याकडं 10-12 वर्ष आहे. 12-15 वर्षामध्ये नक्कीच सांगतो महाराष्ट्र देशात पहिला. आणि तुम्ही लिहून घ्या, 2035 मध्ये ज्यावेळेस 100 जर आयएस झाले देशाचे तर 50% आपल्या भारताचे, महाराष्ट्राचे असले पाहिजे. पंजाब मध्ये जर 1200 पैकी जर 1000 आणि 1150 जर विद्यार्थी UPSC मध्ये जर ते गुणवंत यादीमध्ये येत असतील तर आमचा महाराष्ट्र कोणत्या बाबतीत कमी आहे? आमच्या महाराष्ट्राला काय कमी आहे? सदन असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये उत्तुंग भरण्याची, क्षमता करण्याची ताकद आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. ह्या मातीतलं आम्ही जन्म घेणारे भूमिपुत्र आहोत. म्हणून आमच्या महाराष्ट्राला भूमिपुत्र ही आयएस सर्व आमच्या महाराष्ट्राचे असले पाहिजे. म्हणून आपल्याला काम करायचे. आम्ही या वयावर पहिलीच्याच कलेक्टरचे स्वप्न रंगवत आहे.
ज्या शुभम पवाराचं मी नाव घेतलं गेलं, अशी माझ्याकडं आज 100ची यादी आहे की ध्येय अकॅडमीने त्यांना ध्येय विचार दिला गेला आणि आज उचित ध्येयापर्यंत वयाच्या 24 वर्षी जर तो कलेक्टर होतोय तर त्याच्याकडे अख्खं आयुष्य पडलेलं आहे की अजून उंच ध्येय गाठायला. असा विचार आपल्याला निर्माण करायचा आहे. म्हणून मला आज कळकळीची विनंती आपल्या सर्वांना की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना सकस आहार द्या. विनाकारण बाहेरचं कुठंतरी प्रेमापोटी काहीतरी देऊ नका. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. त्याचा आरोग्य बर्बाद करू नका. दुसरी गोष्ट, शैक्षणिकतेमध्ये आज तुम्हाला कुठलंही आज आयाम विनाचं शिकवायचं नाही, स्पर्धा परीक्षेचं शिकवायचं नाही. आज सिस्टीम शिकवते, लाखोंना खर्च सिस्टीम करते, महिन्याला त्यांचं आउटपुट करते. मुलावर कुठलंही प्रेशराईज करू नका. त्याला आनंदाने सपोर्ट करा. त्याच्या कलेने घ्या, त्याचा कॉन्फिडन्स द्या, त्याला शाबासकी द्या. छोट्या छोट्या गोष्टीचं आमच्या या बालमित्रांचं कौतुक करा. अरे वा, किती छान तू रनिंग केलीस. अरे आज जेवणाचं ताटही किती साफ छान पेन केले. नाही तर मुलांना तशी सवय लागते. अन्न निर्मितीसाठी आमचा जगाचा पोशिंदा शेतकरी काय कष्ट करतो आणि आपल्या ताटामध्ये भाकर भाजी येण्यासाठी किती लोकांचे हात लागतात त्याचाही विचार करा. आरोग्य, आहार आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर शिक्षणही महत्वाचं आहे. म्हणून आजपासून मुला उठण्यापासून झोपण्यापर्यंत जसं मागच्या तासिकेला आपण सांगितलं नियोजन करा, तसं आहाराचं पण नियोजन करा. शिक्षणाचं असणाऱ्या अभ्यासाचं वर्गीकरण करा की आज शाळेतला अभ्यास कोणत्या वेळेमध्ये केला पाहिजे, स्पर्धा परीक्षा अभ्यास कोणत्या वेळेत केला पाहिजे, आपण अजूनही अदर ऍक्टिव्हिटी कधी कुठल्या वेळेत केली पाहिजे आणि ह्याची जोड शिक्षणाला द्या, त्याच्या बाल विश्वाला द्या. नक्की तुझी ध्येयापर्यंत आपण गेल्या शिरणार नाही. म्हणून उद्यापासून काय सर्वच बंद बनलाय का? नाही, आवडते त्या गोष्टी करा पण त्याला प्रमाण ठेवा. अतिरेक करू नका. बसलाय 4 परीक्षेला मुंड्यावर बसून किंवा महागाच लागू नका. कारण एकदा जर न्यूनगंडीमध्ये डिप्रेशन मध्ये आमचे विद्यार्थी गेले तर पुढे त्या पद्धतीनं ते प्रगती करू शकणार नाही. चुकीच्या आहाराचा एकदा जर शरीरावर परिणाम झाला नाही तर कीड लागली ना, ती वाळवी सारखी ते लाकडाला झिरपून टाकल्याशिवाय त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय ती राहत नाहीये. म्हणून ही तळमळ आहे. वास्तविक पाहता सिस्टीम एवढ्या मोठ्या लेवलला वर्कआउट करते. कुठल्या प्रकारचा सिस्टीम मधल्या कोणत्याच व्यक्तीला कसलाच वेळ आपल्या वेगळ्या कामासाठी नाही, ह्याच्यातूनही वेळ काढतोय. सिस्टीम मध्ये तर ह्या सिस्टीमचा मी स्पॉन्सर आहे. ह्या सिस्टीमला लागणारच देणार आहे आणि मी माझ्या शेवटच्या थेंबापर्यंत श्वासापर्यंत या सिस्टीम मधल्या विद्यार्थ्यांचा, महाराष्ट्रातल्या या बालचमूंचा प्रगतीचा ध्यासच घेणार आहे. म्हणून एकच ध्येय विद्यार्थी विकास आपल्या सिस्टीमचं ध्येय आहे, ब्रीद आहे. आणि याच्यासाठी आमच्या पालकांनी विद्यार्थ्यांनी या छोट्या छोट्या गोष्टी जरी सांगितल्या, कुणाला ऑड बी वाटू शकतात, परंतु ह्यातून वेळ निघून गेल्यानंतर परत माफी नाही. म्हणून या वेळेलाच त्याच्यावर दुरुस्ती केली पाहिजे. जखम्या मीठ जगून किंवा निवडून चालणार नाही. काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बेटर असते, हे नेहमी सांगतो मी तुम्हाला. म्हणून मी म्हणत नाही 5वी पक्वान आमच्या विद्यार्थ्याला पाहिजे. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे. शेतकरी आमच्या आई वडिलांनी दिलेला संस्कार राष्ट्रहिताचा म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे. आयुष्य खर्च केलेला आहे. आपल्याला ती करण्याची गरज नाही. सर्व सदन आता सर्व अगदीच कोणी सामान्य नाहीये, पण त्या मुलाला जेमतेम पाहिजे त्या गोष्टी शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी द्या. विद्यार्थी अल्टिमेटली पुढे जातील. एवढं टॅलेंट आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये. महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये मी आज 36 जिल्ह्यातल्या 356 तालुक्यामध्ये पाहत आहे. काय ब्रिलियंट मुलं आहेत, किती चांगली मुलं आहेत. आपल्याला फक्त दिशा द्यायची आहे. विचार करा आदरणीय पालक वर्ग, आमचे गुरुजन, की आपण जर 5वीत होतो तर आपल्याला काय प्रकारची समज होते, आपण कुठल्या प्रकारचं नॉलेज त्यावेळेस आपल्याकडे होतं. आज 1लीतला मुलगा किती प्रकारचं तो आज टेक्निकल यूज करतोय. म्हणून आपण ऑनलाईन टेस्ट आणली, डिजिटल ऍप आणलं, ऑनलाईन क्लास आणले. का? तंत्रज्ञान शिकावं ना. आज ते स्वतः डाउनलोड करते ऍप, स्वतःच ते काय करते, क्लासला जॉईन होते. काही प्रॉब्लेम आला तर स्वतः सिस्टीम मध्ये फोन करते. कसला कॉन्फिडन्स आहे. मी आज 3-4 मुलांचे कॉल उचलले, सर आज क्लास नाही आपला. मी मेसेज टाकल्यानंतर सर उद्या टेस्ट पण नाहीये. मग हे काहीच नाही, आम्ही 2 दिवस असेच आहे. किती वेळ त्या मुलांनी फोन केला, एका मुलीने फोन केला नगरमधून. किती कॉन्फिडन्स त्यांच्याकडे, किती तळमळ आहे. ह्या बालचमूंकडे अफाट नॉलेज आहे.
तुम्ही, गुरुजन, आई वडील आणि आपण सिस्टीम त्यांना फक्त आकार देऊया, त्यांना शाबासकी देऊया, कौतुक करूया, सपोर्ट करूया, एवढंच या ठिकाणी सांगायचंय मला. आज आपल्या ते उचित ध्येयापर्यंत आपलं जे योगदान भेटणार आहे ते खूप मोठं असणार आहे. मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो की तोटे काय होणार आहेत. मुलं सातत्याने आजारी पडणार आहेत. चांगला आहार, चांगला आरोग्य, चांगला व्यायाम नाही दिला तर अभ्यास न करणं थकवा येणार आहे, नको वाटेल, चिडचिड करणार आहे, चंचल बनणार आहे. मी एकदम डीप मध्ये गेलो नाहीये, तसं तेलकट जास्त खायचं नाहीये किंवा अजून हे खायचं नाहीये, हे आपण ठरवायचंय. एवढं बंधन सिस्टीम नाही सांगणार. सिस्टीम फक्त मुलांच्या भल्यासाठी विचार करते. अभ्यास न करणं होणार आहे, टाळाटाळ करणार आहे, कंटाळा करणार आहे. क्षमता, ताकद, जास्त वेळ बसण्याची ताकद राहणार नाही, क्षमताच नसणार आहे. एवढ्या ताकदीनं तो अभ्यास करून पुढे जाण्याची त्याकडे ती क्षमता नसणार आहे. आणि ह्या गोष्टी बाधक असणार आहेत प्रगतीसाठी, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. ब्राईट फ्युचर आपल्याला IIM मधून घडवायचं आहे, दहिया अकॅडमीतून घडवायचं आहे आणि त्यातून आमच्या महाराष्ट्राचे घडवायचे. हे आहे आमच्या आरोग्यासाठी. शिक्षणासाठी काय तोटे? योग्य दिशा मिळणार नाही. कारण वर्गात शिकवतायत आमचे गुरुजी आणि त्याचं डोकं दुखत आहे. कुठेतरी तेलकट खाऊन आलाय, नुसतं झोपच झालेली नाहीये, कसं लक्षात राहील? योग्य दिशा नाही भेटणार, उचित ध्येय न गाठणं. मग त्याच्याकडे तर ते टार्गेट अचीव करण्याची क्षमता नाहीये, योग्य दिशासाठी असणारे कष्ट करण्याची ताकद नाही नाहीये, त्या वयात त्या वेळेत अभ्यास करण्याची, प्रगती करण्याची ताकद नाहीये. तो उचित ध्येय कसं गाठेल? आणि उचित ध्येय गाठलं नाही तर तो समाधानी असेल, त्याचे गुरुजन समाधानी असेल की आई बाबा असतील का? अक्षरशः ते सकाळी ते राजेंद्र पवार जे होते ना, शुभम पवारांचे कलेक्टर झाले मुलाचे, ते अक्षरशः भाऊक झाले होते. मलाही डोळ्यात पाणी आलं. म्हणजे ते कष्ट पहा, अफाट. तसं आपल्याला समाधानी पाहिजे. आज ते डोळ्यातून आनंद अश्रू होते ना, समाधानाचे होते. त्या कष्टाचे, त्यागाचे ते आठवणूक होती. आणि मला हा क्षण माझ्या पालकांना, आमच्या मुलांच्या आईबापांना द्यायचा, आमच्या गुरुजनांना द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी, समाधानासाठी मला मुलांचं आरोग्य पाहिजे. अभ्यास कुठे आहे? IIM कुठे आहे? ती परीक्षा कुठे आहे? पण शिक्षण कुठं चाललंय? मुळापासून चाललंय. कारण ह्या बिल्डिंगला चुकीची वीट नाही बसून द्यायचा, चुकीचा बेस नाही होता, ढासळून द्यायची नाही, अशी मजबूत बनवायची. त्याला काही येऊ द्या, ना तुसावणी येऊ द्या, ना वादळ येऊ द्या, ना पाऊस येऊ द्या, नंतर काही येऊ द्या, काही पण येऊ द्या, आमची बिल्डिंग हलणार नाही. असं मजबूत खणखणीत नाणं आम्हाला या महाराष्ट्रातल्या या मातीतून विद्यार्थ्याच्या स्वरूपात घडवायचं आहे. आणि देशाचं वैभव्य या ध्येय अकॅडमीतून, विद्यार्थ्याच्या प्रगतीतून, आमच्या पालकाच्या सपोर्टून करायचं आहे. नक्कीच ह्या असणाऱ्या विचाराला तुम्ही नक्कीच रिस्पेक्ट द्या. माझ्या विद्यार्थ्याच्या भल्यासाठी सकस आहार, सकस व्यायाम आणि सकस शिक्षण निश्चितपणे दिला. शिक्षणामध्ये डीप मध्ये जायचं असेल तर अजून एक गोष्ट सांगतो, त्या विद्यार्थ्यासमोर किती अडचणी असेल तर कोणत्या बोलाव्यात, कोणते विचार मांडावेत, विद्यार्थ्यामध्ये आपलं काही घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी झाल्या तर त्याच्या पुढे किती प्रेझेंट करावं, याला तारतम्य ठेवा. विद्यार्थी बारीक बारीक गोष्टीचा अनुकरण करत असतो, लक्ष पुरवत असतो आणि त्याच्या जडणघडीमध्ये असा चुकीचा परिणाम होण्याचा नाही. म्हणून विद्यार्थ्याच्या बालविश्वाला अनेक गोष्टी तुमच्या पद्धतीनं, तुम्हाला जसं शक्य आहे तसं मी देण्याचा प्रयत्न तुम्ही करा. एवढीच या ठिकाणी माफक विनंती करतो. आणि माझ्या या ध्येय अकॅडमीमधून असणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आज या ठिकाणी आलात, मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपली 5 जानेवारी 2024 ला परीक्षा आहे. आपल्याकडे अजूनही जवळपास 8 तिसरी ते 8वीच्या ऑनलाईन टेस्ट आहेत आणि मार्गदर्शन वर्ग आहेत, उद्बोधन वर्ग आहेत
आणि तब्बल 3 महिने आमच्या हातात आहे. 3 महिने आणि 5 दिवस आहेत. तर मी सर्वांना विनंती करतो, 30 सप्टेंबर हा शेवटचा दिवस ऍडमिशनचा आहे. येणाऱ्या काळातही असे भरपूर काही मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्याला होणार आहे आणि विद्यार्थ्याच्या भल्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची, त्याग करण्याची, झुंज देण्याची आमची तयारी आहे. आपला फक्त सहकार्याची अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या बालचमूंना कॉन्फिडन्स डेव्हलप होण्यासाठी त्याच्या मनावर तुम्ही नेहमीच एक सपोर्ट करत राहा, त्याच्या पाठीमध्ये राहा, त्या मनाचं, त्याच्या अभ्यासाचं, त्याच्या विचाराचं, छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक करत राहा, त्याला सपोर्ट करत राहा. आमच्यावर जो ट्रस्ट ठेवताय, आमच्या सोबत जे तुम्ही या ठिकाणी वेळ देताय, त्या उज्ज्वल भविष्यासाठी देता याची बी आठवण करून देतो. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात, वेळ दिला, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद म्हणतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.